खरं तर प्रोटोकॉलनुसार बोलणं चुकीचं आहे, पण तरी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. हे राज्य निष्ठावंतांचे आहे. कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले, बघ माझ्या जिजाऊच्या पोटी शिवराय गरजले. टाप मारता येथे उधळली तलवारीची पाती, येथेच जुळली आम्हा मराठी मनाची नाती. स्वराज्याचा पुरावा देतोय माझा एक एक कडा, येथेच सांडला धडा शत्रूच्या रक्ताचा सडा. एवढाच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी, गमिणीच्या उरावर नाचले माझे निष्ठावंत तानाजी अणबाजी. कसं सांगू लेका उर माझा फुटत आहे, कसं सांगू लेका उर माझा फुटत आहे. रायगड आणि प्रतापगड मी तिळतिळ तुटत आहे. अफजल खानाचा गद्दारांचा वाढता बुरुज काळीज माझं फाटत आहे. सांग ओरडून हा महाराष्ट्र फक्त निष्ठावंतांचाच आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी. मराठी मनाचा स्वाभिमान राजे शिवछत्रपती महाराज. 80% समाजकारण, केवळ 20% राजकारण या तत्वावर जनमानसाच्या मनात भगवी लाट निर्माण करणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे. गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे. तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान माननीय आदित्यसाहेब ठाकरे. सन्माननीय व्यासपीठ. केंद्रीय मंत्री पदासाठी गद्दारी करणारे भरपूर असतील, पण केंद्रीय मंत्री पदाची शपथ घ्यायला जात असताना परत फिरा असं सांगितल्यावर सुद्धा परत फिरून पदाची पक्षाची उत्तम धुरा सांभाळणारे सन्माननीय अनिल देसाई साहेब, माननीय दिवाकर रावते साहेब, वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व निष्ठावान. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी जाहीर झाली. यादीत माननीय महेश सावंत साहेबांचं नाव आलं. मोदींची छाती म्हणे 56 इंचाची फुगते. त्यांची छाती किती इंचाची फुगते माहीत नाही, पण यादीत अशा निष्ठावंत आणि सामान्य माणसाचं नाव पाहिल्यानंतर आमची छाती मात्र 156 इंचाचीच फुगते. काही नाही करायचंय तुम्हाला, लोकसभेत केलं तेच करायचं. आमची दखल 33 देशांनी घेतली असं म्हणणाऱ्यांच्या 33 पिढ्या खाली आल्या तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत हेच सांगायचं. खरं तर मला अजूनही आठवतं, अनिल देसाई साहेब आपली सभा इथे झाली होती, सन्माननीय उद्धव साहेबांची सभा इथे झाली होती. मला असं वाटतं खांडके बिल्डिंग आपल्यासाठी अत्यंत लकी आहे. इथे सभा झाली की उमेदवार विजयीच होतो. अशीच लोक उभी होती, अशाच टाळ्यांचा कडकडाट सन्माननीय उद्धव साहेबांच्या सभेत होत होता. मला वाटतं हे लकी जागा आहे. खांडके बिल्डिंग यांच्या राजकीय अस्तित्वाचे खांडके करायला पुरेशी आहे. पन्हाळगडाला छत्रपती शिवाजी महाराजांना वेढा घातला. तो वेढा सोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, पण वेढा सुटत नव्हता. नेताजी पालकरांपासून अनेक मावळ्यांनी प्रयत्न केला, वेढा सुटत नव्हता. एके दिवशी किल्ल्यातनं 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांचंच वेषांतर करणारा शिवा काशीद. पालख्या दोन्ही निघाल्या, एक सुखरूप पोचली, एक मात्र सिद्धी जोहरच्या माणसांनी पकडली. पालखी सिद्धी जोहरकडे नेण्यात आली. पालखीत बस खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. महाराज खाली उतरले, त्यांच्याशी संवाद झाला आणि सिद्धी जोहरला कळालं पालखीत छत्रपती शिवाजी महाराज नाही तर त्यांचं वेषांतर करणारा शिवा काशीद आहे. या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठेसाठी वेषांतर करणारे शिवा काशीद जन्माला आले आणि दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं या महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीसाठी 50 खोक्यांसाठी निष्ठा विकणारे गद्दार सुद्धा जन्माला आले. पण इतिहास गद्दारांचा नाही, इतिहास माननीय महेश सावंतांसारख्या निष्ठावंतांचाच लिहिला जातो. इतिहास हा निष्ठावंतांचाच लिहिला गेलाय. काय परिस्थिती होती अहो, कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेब या महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार असं म्हटलं तरी चेहऱ्यावर हसू फुलायचं. कोविड पॉझिटिव्ह माणूस सुद्धा आनंदानं पाहायचा. पण 29 जून 2022चं फेसबुक लाईव्ह आम्हाला अजूनही आठवतं. सन्माननीय उद्धव साहेबांचं फेसबुक लाईव्ह अजूनही आठवतं. त्या दिवशी महाराष्ट्र रडला, हळहळला, व्याकुळ झाला, कारण त्या दिवशी सन्माननीय उद्धव साहेबांनी मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो असं जाहीर केलं.
या राजकीय पटलावर आमदार खासदार मंत्री झाल्यावर फुलांची उधळण होणारे भरपूर नेते असतील, परंतु मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा फुलांची उधळण होणारा या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नेता झाला, ते नाव म्हणजे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे. वेळ आली आहे त्या एकेका अश्रूचा बदला एकेका मतात न घेण्याची. 23 तारखेनंतर आपण फेसबुक लाईव्ह घेऊ आणि सांगू, इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के भी शोर में सच कहने की आदत है. अरे ठाकरे सागर से गहरे है, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ेंगे. तुम ठाकरे साहब को कब तक रोकोगे, तुम कब तक रोकोगे. पद चोरा, पक्ष चोरा, चिन्ह चोरा, सामान्य जनता सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. ती तुम्ही कधीच चोरू शकत नाही. कोण आहे उमेदवार? एक हवेत गोळ्या सोडतात, एक बोलण्यात गोळ्या सोडतात. आमचा उमेदवार वास्तववादी काम करणार आहे. आमचा उमेदवार वास्तववादी जनतेचं काम करणारा उमेदवार आहे. एकाला न रावत म्हटलं, काय नेमकं काम काय समोरच्या उमेदवाराचं? ते म्हटले प्रत्येक गल्लीमध्ये घर आहे म्हणे त्यांचं, प्रत्येक गल्लीत. तुमचं प्रत्येक गल्लीत घर आहे, प्रत्येक गल्लीतल्या घराघरामध्ये महेश सावंतांच्या कर्तृत्वाचं नाव आहे. तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आसमानाचा फरक. अहो, तुमच्या कर्तृत्वात आणि आमच्या कर्तृत्वात जमीन आसमानाचा फरक आहे. सन्माननीय उद्धव साहेबांचा 2.5 वर्षाचा काळ आठवला की महाराष्ट्रात सगळ्यात ऐतिहासिक काम कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलं, हे अभिमानानं सांगावं असं वाटतं. WHO पासून तर न्यायालयापर्यंत सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ म्हटल्या, उद्धवा, हा संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर आहे. कोरोनाच्या काळात हा महाराष्ट्र सन्माननीय उद्धव साहेबांच्या खांद्यावर होता, पण गद्दारांच्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आमच्या राज्यातले उद्योग पळवले जात आहेत. तुमच्या नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात फरक आहे. कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळला आणि नंतर कळालं महायुतीच्या सरकारनं पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार केलाय. काय परिस्थिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार करतात. या शिवतीर्थावर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. हे शब्द दुमदुमतात आणि पहिलाच निर्णय किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटीचा निधी सन्माननीय उद्धव साहेबांकडे दिला जातो. तुमच्या नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात फरक आहे. मुख्यमंत्री म्हणतात तासी 45 किलोमीटरचं वारं होतं. त्या दिवशी किती किलोमीटरचं वारं होतं माहीत नाही, परंतु माहीममध्ये असणारं मशालीच्या वाऱ्यानं तुमचं राजकीय अस्तित्व मात्र नक्की कोसळेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. नंबर पण 2 दिलाय. विजयाची निशाणी आपल्याला मिळालीच आहे. 23 तारखेला फक्त विजय साजरा करायचा आहे. नंबर 2 असला तरी मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडनं आपण माननीय महेश सावंत साहेबांना निवडून दिलं पाहिजे. हा मनाशी निर्धार केला पाहिजे. दिवाळी दिव्यांच्या प्रकाशात साजरी केली, पण तमाम बंधू भगिनींना मी विनंती करेन, निवडणूक मात्र मशालीच्या प्रकाशातच साजरी करा. यांची जाहिरात दर अर्ध्या मिनिटाला जाहिरात आहे, प्रत्येक अर्ध्या मिनिटाला जाहिरात आहे. तुम्ही जितक्या जाहिराती करतात ना तितक्या सन्माननीय उद्धव साहेबांनी निर्णय जाहीर केलेत. तुम्ही जाहिराती करतात, आमचे उद्धव साहेब निर्णय जाहीर करतात. हा फरक आहे. दिसतोय ना फरक? दिसतोय ना फरक? मग काय पुढे काय करायचं? दिसतोय ना फरक? मला असं वाटतं आपण याच्यात बदल केला पाहिजे. खरं तर माझा उल्लेख केला की मी सांगितलं पद काय, तर मी म्हटलं स्टार प्रचारक. मला आठवतं स्टार प्रचारकांची यादी आली. वडिलांना म्हटली 24 लोकांची स्टार प्रचारकांची यादी आली आहे. त्यात मोठे मोठे लोकांचं नाव आहे. मी शेतकऱ्याची सामान्य मुलगी आहे, माझं नाव का घेतलं असेल? वडील म्हटले ते एकनाथ शिंदे म्हटलेत ना विधानसभेमध्ये, माझा एक आमदार पडला तरी गावाकडे शेती करायला जाईल. बहुतेक त्यांना शेती करायला शिकवायलाच माझी कदाचित निवड झाली आहे. आणि त्यांचा तो बहुमान, पहिला बहुमान आपण माहीम विधानसभेतनं देऊयात आणि माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करूयात. येत्या 20 तारखेला
2 नंबरचं बटन दाबून माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करा हीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.